नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कोबीपासून अगदी झटपट आणि चटपटीत असा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत. ही रेसिपी अगदी भन्नाट होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी बघा, मी कोबी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. त्यामध्ये हिरवी मिरचीचे काप करून घातलेले आहेत, जिरा पावडर घातलेला आहे, चिली फ्लेक्स घालून घेत आहे आणि सोबतच या ठिकाणी मी ऑरिगॅनो घालत आहे. या ठिकाणी आपण धना पावडर सुद्धा घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. या ठिकाणी मी चव आणखीनच वाढवायला कोथिंबीर घालत आहे. आता याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण मसाला कोबीमध्ये पसरवून घ्यायचा आहे. जेणेकरून पुढची प्रोसेस करण्याआधीच मिठामुळे कोबीला पाणी सुटेल. आता या ठिकाणी मी साधारणतः 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि जरा तीळसुद्धा वरतून घातलेले आहेत. आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. मिठामुळे कोबीला पाणी सुटलेलं आहे, त्यामध्येच आपण हे पीठ भिजवणार आहोत. वरतून एक्स्ट्रा पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे. अगदी हलक्या हाताने छान मळून घ्यायचं आहे. पिठाचा अगदी काहीच वेळात छान गोळा तयार होतो. आता या ठिकाणी आपण हळद घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपण या हळदीला आपल्या मिश्रणात छान मिक्स करून घेणार आहोत. बघा आता कसा याचा छान गोळा तयार झाला आहे. आता अजून ॲडिशन म्हणून मी यात असे काप करून कांदे घालून घेत आहे. कांद्यांच्या मी जसे स्लाइस केले तसे स्लाइस करून घालायच्या आणि छान त्याला आपल्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा, याला आपण हातावरती असं गोल असं थापून घेणार आहोत. लगेच मी दुसऱ्या ठिकाणी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनवरती मी तेल घालून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण अशा प्रकारे हे गोळे थापून घेणार आहोत आणि यांना पॅनवरती लावणार आहोत. तुम्हाला जर माझ्याप्रमाणे पॅनवरती फ्राय करून घ्यायचे असेल तर तुम्ही फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, नाहीतर मग तुम्ही ह्या कटलेट्सला तळूसुद्धा शकता. आता या ठिकाणी बघा, आपले कटलेट्स एक साईडून झालेले आहेत. आपण त्यांना आता झाकण ठेवून थोडा वेळ बेक होऊ देऊया. आता यांना खाताना आणखीनच मजा यावी यासाठी मी यांच्यावरतून तीळ टाकून घेत आहे आणि ती अशी बोटाने प्रेस करून घेत आहे, जेणेकरून ती गळून नाही पडणार. आता खालची साईड बघा तयार झालेली आहे. आपण याला पलटवून घ्यायचं आहे. हळूहळू दोघी साईडून आपल्याला ह्या कटलेट्सला फ्राय करून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या वेळाने काढून बघायचं आपले कटलेट किती फ्राय झालेत ते. बघा, पॅनमध्ये फ्राय केल्यामुळे कटलेट्सला वरची कोटिंग आहे ती जराशी काळसर येते, पण चवीला अगदी छान लागतात आणि कमी तेलात तयार होतात. तुम्ही तळून केलं तर तुमचा छान गोल्डन असा तळला जाईल
कटलेट. आता बघा या ठिकाणी बघा माझे कटलेट्स जरासं वरतून काळसरपणा आला आहे, पण आतून अगदी छान बेक झालेले आहेत. तर आता मस्त आपण त्यांना काढून घेणार आहोत आणि पॅनवरती अधिक तेल न घालता आधी आपण त्याच तेलामध्ये आणखीन कटलेट्स बनवून घेऊयात. सेम प्रोसेस रिपीट करायची. हातावरती आधी आपल्याला कटलेटला आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर पॅनवरती ठेवून आपल्याला त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ बेक करून घ्यायचं आहे आणि नंतर दुसऱ्या साईडून तीळ लावून तिला नीट प्रेस करून घ्यायचं आहे. जसं आपली एक साईड तयार होईल लगेच आपण आपल्या कटलेट्सला पलटून घ्यायचं आहे. दोन्ही साईडून अगदी छान आपले कटलेट फ्राय झाले पाहिजे. आता आपण यांचा आस्वाद घेऊया. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.